नमस्कार, मयुरीज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण वर्षभर टिकणारी चटपटीत कैरीची रेसिपी बघणार आहोत. ही कैरी आपण वर्षभर व्यवस्थित हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकतो. पाहू शकता, मस्त कुरकुरीत अशी ही वाळून घेतलेली आहे. आवाज ऐका. अगदी वर्षभर ही कैरी टिकली जाते. अशी हवाबंद काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवली तर अगदी वर्षभर खराब होणार नाही. मस्त चटपटीत अशी ही मसाला कैरी वाळून तयार होते. नक्की ट्राय करून बघा. वर्षभर टिकणारी मसाला कैरी बनवण्यासाठी इथे मी अशी ही मोठी कैरी घेतलेली आहे. ह्या कैरीची साल अगदी गोड लागते. तुरट किंवा जास्त आंबट साल असेल तर ती तुम्ही काढून घ्या आणि नंतर याचे पातळ काप करा. आधी देठाचा भाग काढायचा आहे. ही कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. मी एकाच कैरीचा वापर करत आहे. तुम्ही 4-5 कैऱ्या घेऊन ही रेसिपी बनवली तरी देखील चालेल. कैरी कट करून झाल्यानंतर अगदी पातळ आपल्याला अशा पद्धतीने याचे स्लाइस करून घ्यायचे आहेत. त्यामुळे हे पटकन सुकतात. पूर्ण कैरी अशा पद्धतीने पातळ कट करून घ्यायची आहे. हे पहा, मी ही कैरी इतपत पातळ अशी कापून घेतलेली आहे. अशीच आपल्याला एकदम पातळ कापून घ्यायची आहे. आणि हो, कैरीची साल जर जास्त तुरट, आंबट किंवा कडवट असेल तर पूर्ण साल काढून घ्या. हे पहा, मी सगळी कैरी पातळ अशी कट करून घेतलेली आहे. अशा पद्धतीनेच आपल्याला कट करून घ्यायची आहे. आता मी एका मोठ्या परातीमध्ये ही कैरी काढून घेते. एका परातीमध्ये कैरी काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा हळद घालून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपण यामध्ये 1 चमचाभर काळी मिरी पावडर घालून घेऊयात. आणि 2 ते 3 चमचे मी इथे पिठी साखर घालून घेते. लाल मिरची पावडर 2 चमचे घालून घेत आहे. आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर 1 मोठा चमचा घालून घेत आहे. 1 ते 1.5 चमचा मीठ घालून घेते. तुम्ही यामध्ये 1 चमचाभर काळं मीठ सुद्धा घालून घ्या. आता हे कट केलेल्या कैरीला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे. हे पहा, मस्त सगळ्या बाजूने हे मी चोळून घेतलेलं आहे. हे करत असताना याच्या सुगंधाने आणि हे बघून तोंडाला खूप पाणी येत आहे. हे करत असताना याच्यातील मी 2-3 कैऱ्यांच्या फोडी खाऊन घेतल्या. हे पहा, व्यवस्थित असं चोळून झालेलं आहे. याला जास्त पाणी सुद्धा सुटत नाही. आता ही चटकदार कैरी वर्षभर टिकण्यासाठी 2-3 दिवस उन्हामध्ये आपण ही वाळवून घेणार आहोत. त्यासाठी एका ताटामध्ये ही कैरी अशा पद्धतीने पसरवून ठेवूयात. हे पहा, अशा पद्धतीने कैरी मी ताटामध्ये पसरवून घेतलेली आहेत. याच पद्धतीने बाकीच्या कैऱ्या सगळ्या ताटामध्ये पसरवून घेऊयात. पसरवून घेतल्यानंतर आपण अशा ह्या उन्हामध्ये 2 ते 3 दिवस वाळवून घेणार आहोत. त्यामुळेच ह्या वर्षभर किंवा मग 2 वर्षसुद्धा टिकतात. अगदी कडक उन्हामध्ये कडकडीत अशा ह्या आपल्याला वाळवून घ्यायच्या आहेत. हे पहा, 3 दिवस मी ही कैरी कडकडीत अशी वाळवून घेतलेली आहे. अशीच आपल्याला ही वाळवून घ्यायची आहे. मस्त कुरकुरीत अशी ही झालेली आहे. आता ही कैरी हवाबंद काचेच्या बरणीमध्ये तुम्ही बंद करून ठेवू शकता. अजिबात पाण्याचा हात लावायचा नाही आणि कोरड्या हाताने ही कैरी आपल्याला लागेल तेव्हा काढून घ्यायची. मस्त चटपटीत अशी ही कैरी तयार होते. नक्की करून बघा. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा.
रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.